नमस्कार मैत्रिणींनो, प्रेरणास किचन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला उडदाच्या मोड आलेल्या दाण्यांपासून त्याची उसळ किंवा त्याची आमटी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्या अगोदर मी इथे सुके उडीद 2 वाटी भिजत टाकले होते 8 तासासाठी। त्याच्यानंतर मी ते गाळून घेऊन एका फडक्यामध्ये, हे पहा, या फडक्यामध्ये स्वच्छ ते गाळून घेऊन बांधून ओव्हरनाईट त्याला ठेवलं। त्याच्यानंतर आता खोलून बघूया त्याला किती सुंदर पैकी मोड आले आहेत ते पहा। मी आता ते फडक्याचं गाठोडं सोडलं तर बघा कसे सुंदर पैकी मोड आलेले आहेत। बिलकुल चिकट वगैरे असे झालेले नाहीत, किती फार सुरेख मोड आले आहेत ते पहा। याची आता आपण छानपैकी उसळ बनवायची। खूप पौष्टिक असते, याच्यामध्ये खूप हाय प्रोटीन असतं। सगळ्यांसाठी ही भाजी खाल्ली तरी सगळ्यांना ह्याच्यातून एकदम हाय प्रोटीन भेटू शकतात आणि खूप आपल्या आहारामध्ये पौष्टिक आहे। हे पहा सुंदर मोड आले आहेत, ते एका बाउल मध्ये मी घेतलेले आहेत। त्याच्यात आता पाणी घालून हे मी कुकरला 1 शिटी देऊन काढणार आहे, उकडणार आहे। नंतर मी आपली नारळ, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर हे घालून त्याची मी चटणी बनवली आहे, म्हणजे मसाला बनवला आहे। ते मसाला घालून, कांदा वगैरे घालून ही भाज्याची उसळ छानपैकी आता बनवणार आहे। हे पहा आता हा कुकरमध्ये घालून मीठ आणि पाणी टाकून त्याला 2 शिट्या करून घेणार आहे। म्हणजे अशा प्रकारे कुकरमध्ये ठेवून 2 शिट्या काढणार। मग आपले कुळीत छानपैकी उकडल्यावर त्याची आपण आता उसळ बनवायला घेणार आहोत। उकडताना थोडं मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहे। मी ते कढई तापत ठेवले आहे, त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते आहे। तेल आता गरम होत आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला मी आता। कढीपत्ता थोडासा आतमध्ये तेलामध्ये थोडा भाजल्यानंतर त्याच्यात कांदा टाकला। कांदा थोडा शिजतोय तेलामध्ये, तो तेलामध्ये कांदा शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा चवीसाठी टोमॅटो पण टाकणार आहे। कांदा खाली लागू नये म्हणून आपण थोडा ढवळायचा चमच्याने। आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला मी। टोमॅटो आणि कांदा छानपैकी आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा। त्याला कच्चेपणा जायला पाहिजे तेवढा आपण भाजायचं। साईडने थोडं तेल सुटायला लागेल आपल्याला, ते आपण समजायचं की आपला कांदा आणि टोमॅटो भाजला आहे। हे पहा आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत। त्याने चव फार छान येते, आपल्याला उसळ टेस्टी लागते। म्हणून आपण त्याच्यात आलं लसूणची पेस्ट मिक्स करू। ती पण त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी ती पण आपण तेलावर चांगली परतून घेणार आहोत अशा प्रकारे। हे बघा आता साईडने कसं थोडं तेल दिसतंय आपल्याला, याचा अर्थ आपला टोमॅटो, कांदा आणि आलं लसूणची पेस्ट आता भाजलेली आहे।
हे सगळं मंद गॅसवर करायचं, गॅस फास्ट करायचं नाही. गॅस फास्ट केला तर आपली फोडणी जळू शकते. हे पहा, आता लाल तिखट टाकते मी. लाल तिखट टाकल्यामुळे आपल्या उसळीला छानपैकी कलर येईल. आता त्याच्यामध्ये मी मालवणी मसाला पण टाकला. मसाल्याचा पण कच्चेपणा जाण्यासाठी तो आपण चांगल्या प्रकारे तेलामध्ये टोमॅटोमध्ये तो मसाला परतून घ्यायचा. हे बघा, अजून एक चमचा थोडासा टाकते मसाला. मला थोडा कमी वाटला म्हणून थोडा अजून टाकला मसाला. हा मालवणी मसाला आहे, आम्ही घरी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे गरम सामान. त्याच्यामुळे आपल्याला धना पावडर, जिरा पावडर टाकण्याची गरज नाही. आता ही ओल्या नारळाची आणि कांद्याची जी मी वाटण बनवलं आहे मालवणी पद्धतीचं, ते पण मी त्याच्यामध्ये 2-3 चमचे ॲड करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि छानपैकी आपण त्या फोडणीमध्ये किंवा त्या तेलामध्ये परतवून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून ती ग्रेव्ही चांगली, ही बघा अशा प्रकारे ग्रेव्ही बनेल आपली. छानपैकी ग्रेव्हीला कलर आला आहे. छान दिसते ग्रेव्ही आपली. ही पहा, त्याच्यामध्ये आता आपल्याला आंबट थोडंसं यावं म्हणून त्याच्यामध्ये आपण आता आमसूल ॲड करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला उसळीला फार वेगळ्या प्रकारची एक टेस्ट येते. आणि हे पहा, इथे मी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या देऊन पोळीत उकडून घेतले आहे. हे बघा कशी गरम गरम वाफ येते. छान आपले पोळीत उकडलेले आहेत. वाव, छान दिसते. हे आपण आता चटणीमध्ये टाकणार आहोत त्या ग्रेव्हीमध्ये. हे बघा, अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये आपण ते ॲड करायचे. आता मी सगळे कुळीत त्याच्यामध्ये ॲड करून घेतले आहे. आता आपण 10 मिनटं त्या ग्रेव्हीमध्ये मोड आलेले जे कुळीत आहेत ते शिजायला ठेवूया. ऑलरेडी शिजलेले आहेत, पण त्याच्यात ते मिक्स झाले ना तर त्याचा टेक्स्चर खूप चांगला येतो. आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी टाकू शकतो. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर अजून पाणी टाका. आणि तुम्हाला मीडियम प्रकारची जर उसळसारखं ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे केला. मी आता इथे उसळ बनवते. आणि तुम्हाला मी बोलली ना, याची आमटी पण बनवू शकता. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल अजून तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून 2 पेले पाणी ॲड करू शकता. आणि ऑलरेडी मी उकडताना त्याच्यात मीठ टाकलं आहे, तरी पण आता मी सगळं पाणी ग्रेव्ही सगळं ॲड केलं आहे. त्याच्यामुळे मी आता इथे मीठ पण ॲड करते चवीसाठी. हे बघा, आता छानपैकी आपलं ग्रेव्ही आता आणि पोळीत उकडते. वाव, छान वाटते, दिसते तर छान. आपल्याला टेस्ट पण तशीच भारी असणार आहे. अशा प्रकारची मी आता उसळ इथे बनवलेली आहे. ही पहा, 10 मिनिटं झाली आहे. तर त्याच्यामध्ये वरून मी कोथिंबीर ॲड करणार आहे. ही बघा, अशा प्रकारे कोथिंबीर ॲड करून घेतली. वा, इथे आपली कुळदाची उसळ तयार झालेली आहे. आणि भात पण तयार आहे. भाताबरोबर कुळदाची उसळ 1 नंबर लागते. किंवा तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर ही कुळदाची उसळ खाऊ शकता. माझा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.